मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के अवसर पर पूरे महाराष्ट्र में भाजपा की ओर से सेवा और जन कल्याण से जुड़े विभिन्न कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं। नागपुर में महायज्ञ का आयोजन किया गया, जबकि राज्य भर में रक्तदान शिविर, वृक्षारोपण और स्वास्थ्य शिविरों के माध्यम से सेवा सप्ताह मनाया जा रहा है। भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने कहा कि देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में महाराष्ट्र को हर क्षेत्र में अग्रणी बनाने के लिए सेवा और सांस्कृतिक मूल्यों को साथ लेकर काम किया जा रहा है। महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल कसा आला पाहिजे यासाठी एक दूरदृष्टी नेता म्हणून ते सातत्याने काम करताना आपल्याला सर्वांना दिसतात। त्यांना हे काम करण्यासाठी धार्मिक अधिष्ठान हे त्यांच्या बरोबर असलं पाहिजे। या दृष्टिकोनातून सर्व स्तरावरती असणारे सर्वजण कार्यकर्ते हे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देण्यासाठीच्या दृष्टिकोनातून काम करतायत। आज इथे यज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने सेवा यज्ञ संकल्प या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक मंडळांमध्ये तिथे असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहित आहे की पावसाळा असल्यामुळे साथीच्या रोगांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत असतो। रक्तपेढ्यांमध्ये रक्तांचा तुटवडा असतो आणि त्यामुळे त्याही माध्यमातून रक्तदाते मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करून देवेंद्रजींना शुभेच्छा देणार आहेत। पर्यावरण समतोल राखला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हे सुद्धा करण्यात आले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिर यांचं सुद्धा की जेणेकरून त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेकांची सेवा ही करता येऊ शकतील।